जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष मुंडे आपलं पोलीस फॅक्टरी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आज आपल्याला नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2024 चे काही महत्त्वाचे प्रश्न बघायचे. चला पहिला प्रश्न बघू आपण. एक व्यक्ती 62.4 किमी तास वेगाने गाडी चालवतो तर तो 10 मिनिटात किती अंतर पार करेल? आता येथे पहा, वेळ वेळ आपल्याला इथं मिनिट मध्ये घ्यायचा आहे आणि अंतर हे मीटर मध्ये घ्यायचे. एका तासामध्ये 60 मिनिट असतात, म्हणून एका तासामध्ये 62.4 किमी याचा आपल्याला मीटर मध्ये करू. हे 1000 ने याला गुणलं. आता 10 मिनिटामध्ये तर किती मीटर जाईल हे काढायचंय, म्हणजेच x ची किंमत काढायची. x बरोबर 10 गुणिले 624 आणि इकडचा हा एक दशांशसाठी हा शून्य कमी होईल, इकडे 100 होतील आणि भागिले 60. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 1 6 6 1 6 6 0 0 आणि साइन चौक 24 आणि हे 0, म्हणजेच x ची किंमत काय आली? 10,400 मीटर. हे काय असेल? 10 मिनिटामध्ये तो 10,400 मीटर अंतर पार करेल. पुढचा प्रश्न पाहू आपण. 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजले की एका विद्यार्थ्यांचे गुण हे 48 ऐवजी 84 पकडण्यात आले आहे, तर खरी सरासरी किती? 5 विषयातील सरासरी गुण किती? हे 5 विषय सरासरी गुण, 5 विषयातील सरासरी गुण 50. हे 5 विषयातील एकूण गुण 5 गुणिले 50 बरोबर हे 250 गुण. आता काय झाले? चुकीने वाढलेले गुण. चुकीने वाढलेले गुण आपल्याला 48 ऐवजी 84 पकडण्यात आले, म्हणजे यांच्यातील फरक 84 वजा 48 कितीने वाढ होईल? इथं 36 गुणाने वाढ झालेली आहे. मग आता जर आपल्याला जर खरी सरासरी काढायची, खरी सरासरी आपल्याला एकूण गुण घ्यावे लागतील. एकूण गुण आता काय घेता येईल? 250 होते, याच्यात चुकीने वाढलेले 36 गुण आहेत, म्हणजे ह्याच्यावर 36 कमी केले तर हे ओरिजिनल एकूण गुण मिळाले. आणि एकूण विषय किती आहेत आपले? 5. 250 वजा 36 यांची वजाबाकी येईल 214 भागिले 5. 5 20 एक उरला, इकडे 14 झाले आणि 5 दोन्ही 10, 4 उरले, दशांश द्या, शून्य घ्या, 85 40 हे 42.8. ही काय असणार आहे आपली खरी सरासरी. पर्याय क्रमांक 3. पुढचं बहुगणित. ताशी 90 किमी वेगाने एक गाडी एका गावाहून 150 किमी अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 45 किमी वेगाने परत येते. गाडीचा सरासरी वेग. आता आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. इथे सरासरी वेगाचं आपल्या सूत्र सर्वांनाच माहित आहे. सरासरी वेग 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग आणि छेदामध्ये वेगांची बेरीज. आता इथे प्रश्न
अंतर दिलेलं आहे. अंतर न घेता पण आपल्याला सोडवता येते. अंतराचं इथं काही फारसा फरक पडत नाही. 2 गुणिले पहिला वेग ताशी 90 किलोमीटर वेगाने जाण्यासाठी आणि दुसरा 45 किमी वेगाने परत येण्यासाठी आणि खाली त्यांची बेरीज 45 90 अधिक 45. आता सोडून घेऊ आपण. 2 गुणिले 90 गुणिले 45 90 अधिक 45 यांची बेरीज होईल 135. 5 9 भक्त्या 5 9 45 5 1 5 5 2 10 3 उरले 5 7 35 इकडं 9 1 9 9 त्रिक 27 3 1 3 3 त्रिक 9 आणि 2 गुणिले 30 बरोबर 60 किमी प्रति तास हा सरासरी वेग असेल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. एका नावाड्यास नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर नाव हाकण्यास 3 तास लागतात. त्याच नावेला तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हाकण्यास 5 तास लागतात. तर त्या नावेचा स्थिर पाण्यातील ताशी वेग किती किमी? आपल्याला काय काय दिलेलं आहे? प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर दिलेलं आहे, जाण्यास 3 तास लागतात. तेवढेच अंतर प्रवाहाच्या दिशेने येण्यास 5 तास लागतात. वेळ दिलेला आहे आणि आपल्या नावाचा स्थिर पाण्यातील ताशी वेग काढायचा आहे. आता स्थिर वेग काढायचा आपल्याला. स्थिर वेग, पाण्यातील स्थिर वेग काढायचा आहे. मग प्रवाहाच्या दिशेने वेग अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग छेदिले 2 हा स्थिर वेग काढण्याचं सूत्र आहे. आता वेग म्हणजे काय? अंतर छेदिले वेळ. प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर जाण्यास, प्रवाहाच्या किलोमीटर हे 30 मीटर जाण्यास अंतर छेदिले वेळ हा झाला वेग प्रवाहाच्या दिशेने जातानाचा. आणि तेवढेच अंतर हे 30 किलोमीटर अंतर परत येताना 5 तास लागतात. म्हणजे अंतर छेदिले वेळ बरोबर हा प्रवाहाच्या विरुद्धचा वेग झाला आणि हे छेदिले 2 आपण हा इकडं असं या स्वरूपात लिहू. आता यांचं तिरपा गुणाकार करून घेऊ. 5 त्रिक 15 अधिक 3 त्रिक 9 90 आणि 5 त्रिक 15 यांचा गुणाकार हे भागिले 2. 150 अधिक 90 240/15 आणि हे इकडं व्यस्त होऊन येईल 1/2. बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4 120 छेदिले 15 15 8 120 8 किमी प्रति तास हा त्या नावेचा स्थिर पाण्यातील वेग आहे. स्थिर पाण्यातील वेग. पर्याय क्रमांक आपला 4. एका काटकोन त्रिकोणात एक बाजू 15 सेंटीमीटर व कर्ण 17 सेंटीमीटर आहे, तर दुसरी बाजू किती? काटकोन त्रिकोणात एक बाजू 15 सेंटीमीटर आणि कर्ण म्हणजेच बघा हा आपण काटकोन त्रिकोण घेतला. कर्ण दिलाय 17, एक बाजू 15 दिलेली आहे. ही उंची घ्या 15 आणि पाय आपल्याला काढायचा असं ग्रह धरा. या सूत्राने काढता येईल. पाय प्रमेयच आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक
उंची वर्ग कर्ण कर्ण आहे इथं 17चा वर्ग पाया x वर्ग आणि उंची आपल्याला इथं प्रश्न 15 दिली 15चा वर्ग 17चा वर्ग 289 बरोबर x वर्ग अधिक 15चा वर्ग 225 289 वजा 225 बरोबर x वर्ग. आता यांची वजाबाकी 289 वजा 225 यांची वजाबाकी 64 बरोबर x वर्ग. x वर्ग असल्यामुळे हे 64 वर्गमुळात गेले आणि ह्या इकडं x शिल्लक राहिला आणि 64चा वर्गमूळ 8 हे x ची किंमत म्हणजेच काय होतं हे पाया बरोबर 8 सेमी हा मिळाला आहे. हेच आपलं फायनल आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2024 मध्ये आलेले काही महत्त्वाचे प्रश्न होते.